पहा, तुम्हाला चित्रावरून लक्षात येईलच की आपल्याला आज त्रिकोण व घड्याळ या दोन टॉपिकविषयी माहिती घ्यायची आहे. त्यामधला त्रिकोणाचा बाह्यकोन काय असतो, बरोबर आहे, त्याचे काही प्रश्न आणि नंतर घड्याळावरील काही प्रश्न. ठीक आहे, बघा मग पहिला टॉपिक आपला त्रिकोणाचा बाह्यकोन नेमका कोणाला म्हणायचं. ठीक आहे, त्रिकोणाचा बाह्यकोन. ओके, बघा मग काय म्हणतो. पहिला पॉइंट, त्रिकोणाची कोणतीही एक बाजू पुढे वाढवायची आहे. इथे त्रिकोण आहे ABC, बरोबर आहे. या त्रिकोणाची BC ही बाजू मी काय केली, अशी पुढे वाढवली. ठीक आहे, पुढे काय म्हणतो, बाजू वाढवल्यामुळे त्रिकोणाबाहेर एक नवीन कोन तयार झाला. कोणता, तर हा, बरोबर ना. त्रिकोण आधी असा होता ABC. ठीक आहे, जसंही मी BC ही बाजू पुढे वाढवली तसंही इथे एक नवीन कोन तयार झाला. ठीक आहे, पुढे हा नवीन कोन लगतच्या आंतरकोनाशी रेषीय जोडी तयार करतो म्हणे. आता हा कोन याच्या लगतचा म्हणजे कोणता, हा कोन यासोबत काय बनवतो, रेषीय जोडी. रेषीय जोडी म्हणजे काय, एका सरळ रेषेवर आलेले असे दोन कोन ज्यांचं माप असते मिळून 180. किती असते, 180. कळलं का. हा कोन आणि हा कोन या दोघांचं मिळून माप किती आहे, 180. आणि हे सरळ रेषा आहे, बरोबर आहे. म्हणून आपण त्यांना काय म्हणलं होतं, रेषीय जोडीतील कोन. काल बघलो आपण. ठीक आहे, पुढे या रेषीय जोडी करणाऱ्या कोणालाच आपण काय म्हणतो, त्रिकोणाचा बाह्यकोन असे म्हणतो. म्हणजे हा जो कोन झाला, काय झाला, त्रिकोणाचा बाह्यकोन. ठीक आहे, परत या काय उदाहरण घेऊ आपण. इथं बघा, समजा मी कोन घेतला PQR. कोणता घेतलाय, PQR, राईट. आणि या कोनाची मी QR ही बाजू काय केली, समोर वाढवली. ठीक आहे, तर या वाढवलेल्या बाजूमुळे इथे एक कोन आणि इथे एक कोन, दोन कोन तयार झालेत. हा कोन तर पहिला होता, नवीन कोणता बनला, हा. ठीक आहे, आणि या दोन कोणाला आपण काय म्हणतो, रेषीय जोडीतील कोन. काय म्हणतो, रेषीय जोडीतील कोन, बरोबर आहे. आता त्रिकोणाच्या कोनाशी रेषीय जोडीतील कोन बनवणारा जो कोन असतो, हे नवीन, तर आपण काय म्हणतो, बाह्य कोन. काय म्हणतो, बाह्य कोन किंवा एक्सटेरियर अँगल. काय म्हणतो आपण, एक्सटेरियर अँगल. समजा मी काय केलं, तर PQ वाढवलं. काय वाढवलं, PQ. तर हा कोन नवीन झाला की हा काय झाला, बाह्य कोन. बाह्य कोन. ठीक आहे, समजा मी काय केलंय, RP वाढवलं पुढे, तर नवीन कोन बनला हा. हा काय होईल, बाह्य कोन. काय होईल, बाह्य कोन. ठीक आहे, समजलं. आणखी एखादं उदाहरण घ्या. L, M आणि N. ठीक आहे, बघा मग या NMला पण मला समोर इथं वाढवता येते, किंवा मग मला L आणि M ला इकडे वाढवता येते. याला इकडे वाढवा आणि याला इकडे वाढवा. म्हणजे एका शिरोबिंदूवर दोन बाह्य कोन तयार झाले, हा एक आणि हा एक. ठीक आहे, आता समजा मी काय केलं, याला इकडे वाढवलं आणि याला इकडे वाढवलं, तर हा एक कोन आणि हा एक कोन. या शिरोबिंदूवर किती, दोन बाह्य कोन. याला इकडे वाढवा, याला इकडे. इथं पण या शिरोबिंदूवर दोन बाह्य कोन, हा एक आणि हा एक. म्हणजे एकूण 6 बाह्य कोन तयार होतात. किती, 6 बाह्य कोन. प्रत्येक शिरोबिंदूवर दोन बाह्य कोन. किती घ्यायचे, 2. ठीक आहे, समजलं, राईट. आता बघा परत,
यस टी यू त्रिकोण कोणता आहे आपला? त्रिकोण यस टी यू. ओके, तुम्हाला म्हणलं या त्रिकोणाचे सर्व बाह्यकोन लिहा. आता नाहीत, मी काय करतो आधी काढून घेतो. याला इकडे वाढवतो आणि ह्याला इकडे वाढवतो. ठीक आहे, नाव देऊया याला आपण ए आणि याला बी. चालते, याला इकडे वाढवा आणि ह्याला इकडे वाढवा. सी डी, याला इकडे आणि यास इकडे ए आणि एफ. हा एस कुठला आहे? हा यू इथला आहे आणि यस इथला आहे. ठीक आहे, टी इथला. तर एकूण किती बाह्यकोन असतात? 6 बाह्यकोन. बघा मग प्रत्येक तर पहिला कोणता येईल? हा घेऊया. ठीक आहे ना. ए हा बिंदू कोणता आहे? टी आहे. ए टी एस, कोण ए टी एस पहिला. नंबर 2 कोण बी टी यू, हा कोण बी टी यू किंवा यू टी बी म्हणा, काय हरकत नाही. आता हा एक होईल ना, हा एक म्हणजे कोण यस यू सी. तिसरा कोणता आला? कोण यस यू आणि सी. चौथा कोण डी यू टी, कोण डी यू आणि टी. पाचवा कोणता असेल? हा कोण यू यस एफ, कोण यू यस एफ. सहावा हा कोण टी एस ई, कोण टी एस. कळले का? या त्रिकोणाचे 6 बाह्यकोन. या शिरोबिंदूवर 2, या शिरोबिंदूवर 2 आणि या शिरोबिंदूवर 2. त्रिकोणाच्या प्रत्येकी शिरोबिंदूवर 2-2 बाह्यकोन तयार होतात. एकूण असतात 6. ठीक आहे, आता समजलं एवढं? पुढे या. बाह्यकोनाचे महत्त्वाचे गुणधर्म काय म्हणतो? एकूण बाह्यकोन किती असतात? प्रत्येक त्रिकोणाला एकूण 6 बाह्यकोन असतात. बघितलं आपण आताच. शिरोबिंदू, त्रिकोणाच्या प्रत्येक शिरोबिंदूवर 2 बाह्यकोन तयार होतात, हेही बघितलं आपण. मुख्य गुणधर्म कोणता आहे म्हणते? बघा आता. ए बी आणि सी मी काय करतो, इथे बाह्यकोन काढतो. ठीक आहे. हा आता बघा ए सी डी, कोण ए सी डी हा काय आहे? या त्रिकोणाचा बाह्यकोन आहे. काय आहे? बाह्यकोन आहे. ठीक आहे, ओके. बघा मग तुम्हाला माहित आहे त्रिकोणास एकूण 3 आंतरकोन असतात. किती असतात? 3 आंतरकोन. कोणते कोणते बघा? हा त्रिकोणाच्या मधला कोण 1, हा एक 2 आणि हा एक 3. कळलं का? त्रिकोणाचे एकूण 3 आंतरकोन. ठीक आहे. आता हा झाला बाह्यकोन, बरोबर आहे. बाह्यकोनाच्या लगतचा, ज्याला जोडून असलेला त्रिकोणाचा आंतरकोन काय म्हणलं मी? बाह्यकोन व त्यास जोडून लगतचा त्रिकोणाचा आंतरकोन हे असतात एक रेषीय जोडीतील कोन. बरोबर आहे. बघ, बाह्यकोन व त्या बाह्यकोनाचा लगतचा त्रिकोणाचा आंतरकोन हे एक रेषीय जोडीतील कोन बनवतात. म्हणजे याचं माप किती आहे? दोघांचे मिळून 180. कळलं का? बाह्यकोन, ठीक आहे, व त्या बाह्यकोनाच्या लगतचा, या बाह्यकोनाच्या लगतचा त्रिकोणाचा आंतरकोन हे एक रेषीय जोडीतील कोन बनवतात. हे 2 कोन काय करतात तर एक रेषीय जोडीतील कोन बनवतात.
म्हणजे या दोघांचं मिळून माप किती असणार आहे 180. कळलं एवढं? ठीक आहे, पुढे या. परत आणखी बघा. आता बाह्य कोणाला चिपकून किंवा लगतचा जो असतो, बरोबर आहे, हा आहे बाह्य कोणाच्या लगतचा त्रिकोणाचा आंतरकोन आहे. आता हे जवळचा होता, हे काय झाले दूरचे. बाह्य कोणाच्या हा कोण कसा आहे, खूप जवळ आहे, लगतचा आहे, बरोबर आहे. पण हे कसे आहेत, दोन दूरचे आहेत. मग याला म्हणायचं दूरस्थ कोण. काय म्हणायचं? दूरस्थ कोण, बरोबर आहे. हे आहे दूरस्थ, दूरस्थ, आणि हे आहे दूरस्थ, आणि हा काय झाला लगतचा. कळलं का? त्रिकोणाच्या या बाह्य कोणाचा हा कोण काय झाला लगतचा कोण, बरोबर आहे. आणि हे दोन काय झाले दूरस्थ कोण. ठीक आहे. या बाह्य कोणाचे हे दोन काय असतील दूरस्थ कोण, आणि या बाह्य कोणाचा हा काय असेल लगतचा कोण. कोणता पण आंतरकोन. लगतचा आंतरकोन, दूरस्थ आंतरकोन. ठीक आहे. बाह्य कोण त्याच्या लगतच्या आंतरकोनाशी काय बनवतो रेषीय जोडी, बरोबर आहे. हे काय होतील रेषीय जोडी. तर तर बाह्य कोणाचे माप, बाह्य कोणाचे माप हे बरोबर असते त्याच्या म्हणजे कोणाच्या बाह्य कोणाच्या दूरस्थ कोणाच्या बेरजेला. म्हणजे हा जेवढा कोण असेल याचं जेवढं माप असेल हे माप म्हणजे या दोन कोणाच्या मापाची बेरीज. बाह्य कोणाचे माप म्हणजे त्याच्या दूरस्थ कोणाची बेरीज, बरोबर आहे. त्याच्या दूरस्थ कोणाची बेरीज. कळलं का? हे उदाहरण बघा, परत बघा काय म्हणलं मी. इथं त्रिकोण आहे ABC. या त्रिकोणाचा कोण ACD, कोण ACD काय आहे बाह्य कोण. ठीक आहे. त्रिकोणास एकूण किती आंतरकोन असतात 3. हे 1, 2 आणि 3 आंतरकोन. ठीक आहे. बाह्य कोण व त्याच्यासोबतचा किंवा त्या लगतचा त्रिकोणाचा आंतरकोन मिळून काय बनते रेषीय जोडीतील कोण. कळलं का? दोघांचं मिळून माप असते 180. हे पण कळलं. बाह्य कोणाचा हा काय झाला लगतचा आंतरकोन, तर हे दोन काय झाले दूरस्थ आंतरकोन. बाह्य कोणाच्या जवळ जे आहे ते काय झाला लगतचा आंतरकोन, आणि हे दोन दूरस्थ आंतरकोन. ठीक आहे. बघा मग परत समजा त्रिकोण हा आहे PQR आणि S. ठीक आहे. आता या त्रिकोणाचा बाह्य कोण कोणता होईल हा होईल, बरोबर. आता या बाह्य कोणाचा लगतचा कोण म्हणजे कोणता होईल बघा. कोण PRS. PRS काय झाला बाह्य कोण. ठीक आहे. आता याच्या लगतचा त्रिकोणाचा आंतरकोन काय असणार कोण PRQ, कोण PRQ. कळलं. पण याच्या दूरस्थ कोण कोण आहेत कोण RPQ म्हणजे हे एक कोण, कोण RPQ आणि कोण RQP म्हणजे हा एक कोण, अँड कोण RQP. बाह्य कोण PRS याचा लगतचा आंतरकोन कोणता आहे अँगल किंवा कोण PRQ, कोण PRQ. ठीक आहे. आणि याच बाह्य कोणाचा दूरस्थ कोणते आहेत हे दोन दूरचे. जवळचा हे आहे दूरचे हे दोन आहेत. दूरस्थ कोणते आहेत मग RPQ आणि RQP. कळलं का? ते आहे लगतचा आणि हे दोन आहेत दूरस्थ. ठीक आहे. आता संबंध काय बाह्य कोण आणि त्या लगतचा त्याच बाह्य कोणाच्या लगतचा हे आहेत रेषीय जोडीतील कोण. रेषीय जोडीतील कोण ज्यांचं मिळून माप असते 180. ठीक आहे. कसं बघा हा
हा बाह्य कोन आहे आणि त्याच्या लगतचा हा कोन, बरोबर आहे. या दोघांनी काय बनवली, रेषीय जोडी, रेषीय जोडीतील कोन. आता जर रेषीय जोडी असेल या दोघांचं मिळून माप असते 180 अंश. किती असते, 180. ओके, तुम्हाला हे पहिले कळलं. पुढे बघा, बाह्य कोन बरोबर असतो दूरस्थ कोनांची बेरीज. म्हणजे काय, हा आहे बाह्य कोन हा, आणि हे दोन आहेत दूरस्थ कोन, ठीक आहे ना. हा बाह्य कोनाचं माप, बाह्य कोनाचं माप म्हणजे कोणाचं, PRSचं, PRSचं हे माप असते दूरस्थ कोनाच्या बेरजे एवढं. हा एक आणि हा एक घ्या. मग कोन RPQ, RPQ अधिक कोन RQP, कोन RQP, हे झाले दोन दूरस्थ कोन. या बाह्य कोनाचे, बाह्य कोनाचं माप त्याच्याच दूरस्थ कोनाच्या बेरजे एवढं असते, ठीक आहे. काय अडचण, ओके. आणि याचं कसं लिहिता येईल आपल्याला, कोन PRS अधिक कोन PRQ, कोन PRQ यांची असते बेरीज 180. का, तर रेषीय जोडीतील कोन, ठीक आहे. समजलं, ओके. काय अडचण नाही. पुढे या, या बस. बघा, ABC आणि D हा आहे बाह्य कोन, माप आहे 120, ठीक आहे. तर तुम्हाला विचारलं आहे कोन BACचं माप किती, कोन त्याचं माप घ्या. $50. तर तुम्हाला विचारलं आहे कोन BACचं माप, याचं माप आणि याचं माप. कोन BACचं माप किती, कोन BCAचं माप किती, ठीक आहे. तर बघा, BAC आपल्याला माहीत आहे, आपल्याला काय दिलं आहे, कोन ACD, कोन ACD हा काय झाला, बाह्य कोन, काय झाला, बाह्य कोन. ओके, आता हा बाह्य कोन आणि त्यालगतचा हा कोन दोन्ही कसे आहेत, रेषीय जोडीतील कोन. म्हणजे या दोघांची बेरीज होईल 180. कोन ACB अधिक कोन ACD, कोन ACD या दोघांची बेरीज होईल 180. का होईल, तर हे हा कोन आणि हा कोन रेषीय जोडीतील कोन, ठीक आहे. तर कोन ACB माहिती आहे का मला, नाही. पण कोन ACD माहिती आहे, किती आहे, 120 बरोबर 180. हा प्लस इकडे येऊन काय होईल, मायनस. कोन ACB बरोबर 180 मायनस 120 म्हणजेच 60. हा कोन किती आला, मग 60 आला, ठीक आहे. पुढे परत तुम्हाला माहित आहे बाह्य कोन ACD हा बरोबर असतो त्याच्या दूरस्थ कोनाच्या बेरजे एवढा. कोण इथे असेल बाह्य कोन, तर याचा हा लगतचा झाला आणि हे काय झाले, दूरस्थ, ठीक आहे. या बाह्य कोनाचे हे दोन कोन कसे असतील, दूरस्थ कोन, ठीक आहे. त्या दूरस्थ कोनाची बेरीज कोन BAC अधिक कोन ABC, बरोबर आहे. बाह्य कोन हा बाह्य कोन त्याच्या दूरस्थ कोनाच्या बेरजे एवढा असतो, ठीक आहे. किती आहे BAC माहिती नाही, तेव्हा मग कोन BAC जशा तसा. ABC किती आहे, 50, ठीक आहे. आणि बाह्य कोन किती आहे, 120. ओके, हा प्लस 50 इकडे आणा, 120 वजा 50 बरोबर कोन BAC. 120 50 गेले,
उरले 70, तर कोण बी ए सी किती होईल मग 70. ठीक आहे, हा होईल 70. कळलं का? बाह्य कोण, त्यालगतचा अंतर कोण, त्याच्या दुरस्थ अंतर कोण. ओके, चला मग पहा पुढचा पॉइंट. काय आहे? घड्याळावरील उदाहरणे. ओके, काय म्हणतो बघा. पहिल्यांदा मिनिट काट्याचा वेग व तास काट्याचा वेग कसा काढायचा बघा. ही आपली घडी आहे, बरोबर आहे. घडी म्हणजे काय असते? पूर्णपणे एक वर्तुळ, बरोबर आहे, ज्यामध्ये असतात 12 तास म्हणजे किती मिनिटं? 720 मिनिटं. कसं काढलं मी? 12 गुणिले 60. ठीक आहे. आता तुम्हाला विचारलं आहे मिनिट काटा प्रत्येक मिनिटाला किती अंश जाईल, किती अंश जाईल, बरोबर आहे. तुम्हाला माहित आहे पूर्ण वर्तुळ म्हणजे किती असते? 360 अंश. ओके, आणि पूर्ण वर्तुळ म्हणजे असतात 60 मिनिटं, बरोबर आहे. म्हणजे 60 मिनिटं आणि 360 अंश. कळलं का? तास काटा जेव्हा पूर्णपणे 60 मिनिटं पार करेल तो किती अंश जाईल? 360 अंश, बरोबर ना. समजा इथे होता आपला मिनिट काटा, इथे पूर्ण फिरला आणि कुठे आला? इथेच आला. किती मिनिटं होतील? 60 मिनिटं. आणि अंश किती होतील? पूर्ण वर्तुळ म्हणजे 360 अंश. 60 मिनिटाला चालला तो 360 अंश, तर मिनिट काटा एका मिनिटाला किती अंश पुढे सरकेल? करा तिरपा गुणाकार. 1 गुणिले x बरोबर 60 गुणिले x बरोबर 1 गुणिले 360. ओके, घ्या मग 60 गुणाकारातला इकडे येऊन भागाकारामध्ये बघा, हे शून्य कटला, हे शून्य कटला. 6 1 6, 6 6 36, 6 1 6. 6 अंश म्हणजे काय करतो? मिनिट काटा प्रत्येकी एका मिनिटाला किती जातो? 6 अंश. किती जाईल? 6 अंश जाईल. ठीक आहे, हे होतं मिनिटाचं. आता पुढे बघूया आपण तास काटा. तुम्ही पटकन लिहून घेत जा. काय म्हणतो? तास काटा प्रत्येक मिनिटाला किती अंश जाईल? बघा, तुम्हाला माहित आहे एकूण तास किती असतात घड्याळामध्ये? 12, बरोबर आहे. आता जर समजा तास काटा पूर्णपणे एक चक्कर मारला, तर किती तास होतील? 12 तास. आपण आधी काय बघलं होतं? जर मिनिट काट्याने, काय म्हणलं मी? मिनिट काट्याने पूर्ण एक चक्कर मारली तर 60 अंश होऊ लागले, बरोबर आहे. जर तास काट्याने पूर्ण एक चक्कर मारली तर होतील 12 तास. म्हणजे 360 अंश. कळलं का? तास काट्याने जर पूर्ण एक चक्कर मारली तर होतील 12 तास, जे की बरोबर असतील 360 अंशाच्या. ठीक आहे. तर तास म्हणजे काय? 60 मिनिटं. 12 गुणिले 60 बरोबर 360 अंश. कळलं ना? 12 तास काटा जेव्हा फिरेल पूर्णपणे तेव्हा तो किती अंश जाईल? 360 अंश. तर 12 तास म्हणजे 12 गुणिले 60 मिनिटं बरोबर किती अंश? 360 अंश. बघा मग 12 सकम 72, 12 शून्य शून्य, 720 मिनिटामध्ये किती गेला तो? 360 अंश गेला. तर एका मिनिटामध्ये तास काटा किती अंश जाईल? करा तिरपा गुणाकार. 720 गुणिले x बरोबर 1 गुणिले 360. बघा मग x बरोबर
360 एक 360 आणि हे भागिले 720 शून्य शून्य काढतील 36 एक 36 36 दोन्ही 72 1/2 म्हणजे 0.5. तर तास काटा प्रत्येकी एका मिनिटाला 0.5 अंश पुढे सरकेल. समजलं का? काही अडचण? ओके, हे पाठ ठेवा तुम्ही. मिनिट काटा प्रत्येकी एका मिनिटाला 6 अंश पुढे सरकतो, तर तास काटा प्रत्येकी एका मिनिटाला 0.5 अंश पुढे सरकतो. काय म्हणलं मी? परत बघा. मिनिट काटा प्रत्येकी एका मिनिटाला 6 अंश पुढे सरकतो, तर तास काटा प्रत्येकी एका मिनिटाला 0.5 अंश पुढे सरकतो. ओके, कसं काढलंय सांगितलं मी. ओके, चला मग आता बघा. तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोन कसा काढावा? तर सूत्र आहे बघा. त्या दोघांमधील कोन बरोबर असतो 30 गुणिले h वजा 11/2 गुणिले m. इथे h म्हणजे असतो तास, आवर, तर m म्हणजे असतं आपले मिनिटे. ओके, समजा तुम्हाला म्हणलं आहे घड्याळामध्ये 10:10 झाले, 10:10 झाले, तर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामधला कोन किती? बघा मग. 30ला 30 गुणिले h म्हणजे काय? तास. किती आहेत बाबा तास? 10 आहेत, वजा 11/2 गुणिले m किती आहे? किती आहेत मिनटं? 10 मिनटं आहेत. ओके, 30×10 300 वजा बघा बे 1 बे 5 10 11×5 55. तर 300मधून 55 गेले, उरले किती? 245. अशा प्रकारे होऊ शकतं. ठीक आहे, बाय बाय.